मागील काही दिवसांपासून डेपो परवान्याच्या नावाखाली नांदेडच्या लोहा तालुक्यातील येळी गोदावरी नदी पात्रातून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरू करण्यात येत आहे। याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पाहूयात। येथील वाळू डेपो विषयी या भागाचे मंडळ अधिकारी चांदू सहारे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली। संबंधित डेपो निर्मिती करण्याचे कामे सुरू आहे आणि सध्या तेथे काय सुरू आहे याबाबतची मला अजून देखील काही माहिती नाही। मी निवडणूक कामी आहे असे मोघम उत्तर त्यांनी दिले। मात्र संबंधित ठिकाणाहून रात्रीच्या वेळी अनेक हायवा टिप्पर ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू माफिया हे शासनाचे नियम धाब्यावरती बसून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरशः वाट लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे। येथील डेपोधारक हे हद्दपार करत नायगाव तालुक्यातील टाकळी हद्दीत घुसून बोटीच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा करताना आढळून येत आहे। त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन आणि लोहा तहसीलदार यांनी येळी गोदावरी नदीपात्राच्या वाळू डेपोवर लक्ष केंद्रित करणं गरजेचे वाटते। गंगाधर गंगासागरे, एमसी न्यूज, नायगाव, नांदेड।